मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. मुंबईतील हवेचा स्तर वाईट झालेला आहे. या काळामध्ये नागरिकांनी आरोग्यविषयक कोणती काळजी घ्यावी याची नियमावली मुंबई महापालिकेनं जाहीर केली आहे. मुंबईतील हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं विविध कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. तर मुंबई महापालिकेनं बोरिवली आणि भायखळा इथल्या बांधकामांवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. बांधकामाच्या ठिकाणांसाठी नियमावली ही जाहीर केली आहे. त्याचबरोबर पालिका प्रशासनानं नागरिकांसाठी आरोग्यविषयक सूचना दिल्यात. तर प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत. ते नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी हेही पालिकेनं सांगितलेलं आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. सामान्य लोकांनी प्रदूषणाचा प्रमाण वाढताना दिसतंय, त्यामुळे आजारही वाढलेले आहेत. वायू प्रदूषणाच्या कालावधीमध्ये फटाके फोडू नये असं नियमावलीमध्ये म्हटलेलं आहे. महापालिकेनं ही नियमावली जारी केली आहे. सिगारेट, बीडी आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करू नये असेही निर्देश पालिकेनं दिलेत. घरामध्ये स्वच्छता करताना झाडू मारण्याऐवजी ओल्या फडक्याचा वापर करा असंही पालिकेनं म्हटलंय. तर बंद घरामध्ये डासांच्या कॉईल, अगरबत्ती जाळणं टाळावं असंही पालिकेनं म्हटलंय. याशिवाय निरोगी आहारासाठी फळे, भाज्या आणि पाणी इत्यादींचं सेवन करण्याचाही सल्ला पालिकेकडून देण्यात आलाय. श्वसनाचा त्रास झाल्यास, अस्वस्थता वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असंही पालिकेनं म्हटलंय. तर प्रदूषण कालावधीमध्ये घराबाहेर जायचे असल्यास मुखपट्टीचा म्हणजेच मास्कचा वापर करावा असंही पालिकेनं म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.